शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विमानतळ खूप महत्त्वाचे आहे। त्या ठिकाणी नई जिंदगी परिसरात अनेकांनी अतिक्रमण केले आहे। त्यामुळे विमानतळाचा विस्तार करण्यासाठी तसेच मोठ्या विमानाचे उड्डाण होण्यासाठी हे अतिक्रमण अडथळा ठरत आहे। त्यामुळे ही अतिक्रमणे तत्काळ काढून टाकावीत यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले। सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी नाईट लँडिंग सुरू करण्याच्या दृष्टीने ही अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदू राष्ट्र सेनेचे R.S. गोणे, हिंदवी सेना सुधीर भैरवाडे, शिव बादळ प्रतिष्ठान विवेक इंगळे, श्रीराम सेनेचे विवेक वनगिरी, नवनाथ महेंद्रकर आदी उपस्थित होते। जय श्रीराम। सोलापुरात विमानतळाला अडथळा म्हणून 106 जागा एकरवर अतिक्रमण झालेलं आहे। आम्ही त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला एक लँड ज्याचा प्रकार म्हणतो। कारण की आज तिथं बघाल तर हिंदू बहुल भागात, हिंदू मुस्लिम बहुल भागामध्ये हे विमानतळ झालेलं आहे आणि तेथील सर्व लोक विरोध करत आहेत। मग देशाच्या अधोगती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहे का? काल एक दहशतवादी इथं सापडले पाकिस्तानचे, म्हणजे पाकिस्तानला मदत करणारे दहशतवादी सापडले, 2 पळून गेले, एक अटक आहेत आणि कितीतरी दहशतवादी तिथं सापडत आहेत। म्हणजे नई जिंदगी भागामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसलेले आहेत, अनेक ठिकाणी पाकिस्तानी सुद्धा आहेत आणि हे देशाला फार विधागत करून टाकायला लागलेत। म्हणून आम्ही शासनाला सांगितलंय की त्या पूर्ण 106 एकर जमीन पूर्ण अतिक्रमण मुक्त करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणात उभारा। जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपला सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलौकिक होईल। यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय। मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला, त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा। कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत। तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचा दिसणार नाही। लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत। मग सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे। शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि ज्या शासकीय जागेवर जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा। परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय याने त्याच्यावर अजून सुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे। अद्याप काही केलेलं नाही आहे शासनात GR असून सुद्धा। तर मी आता त्यावर अजून सुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना सांगितलंय, कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ती 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच पुरवून न्यावं एवढंच विनंती करतो। जय श्रीराम। आम्ही अतिक्रमण नाही निघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू। आता तुम्ही बोलताना म्हणलं 3 पाकिस्तानी सापडले, नेमकं कुठं सापडले? पाकिस्तानला मदत करणारे सापडलेत, अजून पाकिस्तानी सुद्धा नागरिक इथं असू शकतात। ते अजून ते दिलेलं नाही कुठं सापडले, पण त्या भागातले असू शकतात। आम्हाला संशय आहे की त्या भागातले असू शकतात, कारण की आता पोलीस आज सुद्धा खूप ठिकाणी खूप जणांना ताब्यात घेतलेलं आहे। काय अजून चौकशी चालू आहे, अजून सुद्धा निघतील। आता एक तर ताब्यात झालेला आहे, अजून 2 फरार आहेत, अजून किती निघतील ते माहित नाही, कारण की त्यांचं डायरेक्ट पाकिस्तानशी संबंध आलेला आहे, बांगलादेशाशी सुद्धा नाही आहे आणि बांगलादेशी सोलापुरात सुद्धा सापडलेली कितीतरी घटना घडून गेली। जय श्रीराम। सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड जिहाद झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकर मध्ये लँड जिहाद झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे, शासनाचा जमीन आहे। आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षड्यंत्र करत आहेत। आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमचा विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत। जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे
आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड लोकांना जमिनी विकल्या त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आम्ही देवाभाऊ सरकारला आम्ही विनंती करतो की ताकदीने या जमीन मुक्त करा आणि सोलापुराचा विकास करण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज आपल्याला जे पाहिजे ते आम्ही मदत करू. वाटल्यास रस्त्यावर उतरू. या लोकांच्या जशाच तसे उत्तर पण आम्ही देऊ असं विनंती करतो. म्हणलात की दम दिलं, कोण कुणाला दम दिला? आता मी कोणाचं नाव घेत नाही. तुम्हाला स्टेटमेंट मध्ये काय बुरटे लोक आहेत, पालकमंत्र्यांना धमकी देण्या एवढे मोठे नाहीत झालेले आहेत ते घटना.